स्वामी समर्थ सर्वांना. आजचा व्हिडिओ लहान मुलांसाठी आणि जे नवीनच पालक झाले आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. मुलाचं नाव म्हणजे त्याचं नशीब, त्याची ओळख, त्याचं भविष्य. जर त्या नावात स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी नावे सांगणार आहेत जी फक्त गोड नाहीत तर शक्तिशाली, सकारात्मक आणि स्वामींच्या कृपेने भरलेली आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग स्वामींच्या नावाने या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आधी आपण मुलांची नावे आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिलं नाव आहे समर्थ. अर्थ: जो सर्व काही करू शकतो, शक्तिशाली. दुसरं नाव स्वामी. अर्थ: गुरु, मार्गदर्शक, रक्षण करणारा. तिसरं नाव दत्तेश. अर्थ: दत्ताचा अंश, दैवी आत्मा. चौथं नाव अवधूत. जो एकमेव सत्य आहे, परमात्म्याशी एकरूप आहे. पाचवं नाव अनिरुद्ध. अर्थ: ज्याला कोणी थांबवू शकत नाही. सहावं नाव सिद्धेश. अर्थ: यश आणि सिद्धी देणारा. सातवं नाव चैतन्य. अर्थ: चेतना, जीवनशक्ती. आठवं नाव वेदांत. अर्थ: आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक. नववे नाव ओंकार. अर्थ: पवित्र ध्वनी, विश्वाची ऊर्जा. दहावे नाव ईशान. अर्थ: शिवाचा अंश, रक्षणकर्ता. यापुढे आपण मुलींची नावे व त्या नावांचे अर्थ पाहूया. मुलींची नावे सुद्धा खूप सुंदर आहेत आणि अर्थपूर्ण आहेत. नक्की पहा. पहिलं नाव स्वामिनी. अर्थ: स्वामींची कृपा लाभलेली. दुसरं नाव श्रद्धा. अर्थ: विश्वास आणि भक्ती. तिसरं नाव भाविका. अर्थ: भक्तिपूर्ण मनाची. चौथं नाव आद्या. अर्थ: देवी सुरुवात. पाचवं नाव शांभवी. अर्थ: शांतता आणि भक्ती. सहावं नाव दीक्षा. अर्थ: पवित्र सुरुवात. सातवं नाव आराध्या. अर्थ: पूजनीय. आठवं नाव साधना. अर्थ: भक्तीचा मार्ग. नववे नाव प्रेरणा. अर्थ: प्रेरणा देणारी. दहावे नाव कृपा. अर्थ: दैवी आशीर्वाद. मुलांना नाव देताना आपण फक्त आवाज निवडत नाही, आपण त्यांचं भविष्य बोलवतो. स्वामी समर्थांचं नाव जोडलेलं असेल तर त्या नावात असते सकारात्मक ऊर्जा, संरक्षण आणि मार्गदर्शन. तुम्हाला कोणतं नाव सर्वात आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की लिहा आणि असेच भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचा पार्ट 2 हवा असेल तर मला कमेंटमध्ये पार्ट 2 असे नक्की लिहा.